नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजय वानमणे बायोलॉजी टॉपर या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करीत आहे. आता आपण चॅप्टर 1 मधले 3 पार्ट युट्यूब चॅनल वरती अपलोड केले आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता. आता आपण चॅप्टर 1 मधला पार्ट 4 रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा चॅप्टर बघणार आहे. ह्या चॅप्टर मध्ये इन्क्लूड आहे आउटब्रीडिंग डिव्हाइसेस, युनिसेक्शुअलिटी, डायकोगॅमी, डायकोमी, प्रोटोएंट्री आणि प्रोटोगायनी हे 2 उप चॅप्टर आहेत. त्यानंतर येतो तो प्रीपोटेन्सी, हेटेरोस्टाइली, हर्कोगॅमी, सेल्फ इनकम्पॅबिलिटी, पोलन पिस्टल इंटरॅक्शन. तर चला आपण एक एक पार्ट बघूया. पहिल्यांदा आपण आउटब्रीडिंग डिव्हाइसेस कोणते आहेत ते बघूया. आउटब्रीडिंग डिव्हाइसेसला कॉन्ट्रीव्हन्सेस असं म्हणतात. मेनी प्लांट्स मेकॅनिझम दॅट डिस्करेज और प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन, म्हणजे सेल्फ पॉलिनेशनला प्रिव्हेंट करायचं, अपोज करायचं किंवा विरोध करायचं, सेल्फ पॉलिनेशन होऊ द्यायचं नाही, असं खूप साऱ्या प्लांट मध्ये होते. कशासाठी होतंय ते आपण पुढे बघूया. जेनेटिक डायव्हर्सिटी इज एसेन्शियल फॉर फॅक्टर फॉर इव्हॉल्युशन बाय नॅचरल सिलेक्शन. जेनेटिक डायव्हर्सिटी व्हायला पाहिजे, त्यात इव्हॉल्युशन व्हायला पाहिजे, काहीतरी अडॅप्टेशन व्हायला पाहिजे, नॅचरल सिलेक्शन व्हायला पाहिजे. कशा थ्रू इव्हॉल्युशन व्हायला पाहिजे, तर नॅचरल सिलेक्शन थ्रू इव्हॉल्युशन व्हायला पाहिजे. आणि जेनेटिक डायव्हर्सिटी खूप सारी वाढायला पाहिजे. त्यात काहीतरी ऍडव्हान्टेजेस किंवा काहीतरी चांगल्या गोष्टी ऍड व्हायला पाहिजे, त्यालाच आपण इव्हॉल्युशन असं म्हणतोय. Continued self pollination result in the breeding of depression. Inbreeding depression मुळे continuous self pollination होतंय, व्हायलाच पाहिजे continuous self pollination. परंतु जर नवीन जेनेटिक डायव्हर्सिटी किंवा प्रिव्हेंट करायला पाहिजे सेल्फ पॉलिनेशन किंवा अपोज करायला पाहिजे. Thus plant is developed many devices to encourage cross pollination. आपण क्रॉस पॉलिनेशनला एनकरेज केलं पाहिजे, कारण क्रॉस पॉलिनेशन झालं तरच आपण डेव्हलप करतोय नवीन प्लॅन्ट किंवा डेव्हलप्ड प्लॅन्ट आपल्याला मिळू शकते. त्यासाठी म्हणलंय thus plant have developed many devices to encourage the cross pollination. The example of outbreeding devices are as follows. जे खाली एक्झाम्पल दिलेत ते आउटब्रीडिंग डिव्हाइसचे एक्झाम्पल आहेत. त्यात पहिला येतोय युनिसेक्शुअलिटी. युनिसेक्शुअलिटी म्हणजे काय बघूया. इन दिस प्लांट बियर आयदर मेल और फिमेल फ्लॉवर्स इज कॉल्ड एज द डायोसियम. प्लांट मध्ये मेल किंवा फिमेल फ्लॉवर्स आहेत, त्यालाच आपण डायोसियम म्हणतोय. मेल आणि फिमेल फ्लॉवर्स, अँड्रोशियम मेल मध्ये असतंय, गायनोशियम फिमेल फ्लॉवर्स मध्ये असतो. हे आपण आधी बघितलंय, ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. As flower is unisexual self pollination not possible, plants may be the monoecious. जे मोनोसियस प्लांट आहेत त्यात युनिसेक्शुअल सेल्फ पॉलिनेशन होत नाही. युनिसेक्शुअल सेल्फ पॉलिनेशन होत नाही त्या फ्लॉवर मध्ये. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर मलबेरी, ज्याला आपण तुती म्हणतो, जेव्हा सिल्कवर वाढवतो किंवा रेशीम किडा जे उत्पादन घेतं त्याला मलबेरी आपण म्हणतोय. आणि पपया, पपया म्हणजे पपई, हे एक्झाम्पल आहेत. ह्यात सेल्फ पॉलिनेशन होत नाही किंवा पॉसिबल होत नाही, कारण ते मोनोसियस आहेत. डायकोगॅमी, डायकोगॅमी मध्ये 2 प्रकार पडतात किंवा 2 वेगवेगळे सब पार्ट पडतात. एक आहे तो प्रोटोएंट्री आणि दुसरा आहे तो प्रोटोगायनी. In these devices, anther and stigma mature different times in bisexual flower so as to the prevent self pollination. म्हणजे स्टिग्मा आणि अँथर हे वेगवेगळ्या टाइमला बायसेक्शुअल फ्लॉवर मध्ये तयार होते. म्हणजे पहिल्यांदा अँथर झाला तर स्टिग्मा नंतर तयार होतोय, स्टिग्मा तयार झाला तर अँथर नंतर तयार होतोय. कशासाठी, तर सेल्फ पॉलिनेशनला अपोज करण्यासाठी, प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी. हे डिफरंट टाइमला स्टिग्मा आणि अँथर हे वेगवेगळ्या टाइमला तयार झाले तर सेल्फ पॉलिनेशन व्हायचा संबंध येत नाही. त्यासाठी प्रिव्हेंट करण्यासाठी
जे अँथर आणि स्टिग्मा वेगवेगळ्या टाइमला तयार होते त्याला आपण डायकोगामी असं म्हणतोय. पहिल्यांदा फोटोएंड्रे आपण बघूया. इन दिस टाइप एंड्रोशियम मॅच्युअर अर्लियर दॅन गायनोशियम. म्हणजे गायनोशियम जे फिमेल फ्लॉवर असते त्याला गायनोशियम येत असतोय आणि एंड्रोशियम म्हणजे मेल ऑर्गन आहे. म्हणजे पहिल्यांदा एंड्रोशियम मॅच्युअर होतोय आणि तो त्याचा लाईफ टाइम किंवा लाईफ स्पॅन गेल्यानंतर गायनोशियम तयार होतोय त्यालाच आपण फोटोएंड्रे असं म्हणतोय. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर इन द डिस्क ऑफ फ्लोरेस्ट ऑफ सनफ्लॉवर. सनफ्लॉवर जे सूर्यफूल आहे त्या डिस्क आहे फ्लोरिस्टची त्यात हे तुम्हाला बघायला मिळते. आता त्यानंतर येतो तो प्रोटोगायनी. इन दिस टाइप गायनोशियम मॅच्युअर अर्लियर दॅन द एंड्रोशियम. अर्लियरला म्हणजे एंड्रोशियमच्या आधी गायनोशियम तयार होतोय आणि गायनोशियमचा जो टाइम स्पॅन आहे तो संपल्यानंतर एंड्रोशियम तयार होतोय. त्यामुळं सेल्फ पॉलिनेशन व्हायचा संबंध येत नाही. त्याला डायकोगामी असं म्हणतात आणि डायकोगामी मध्ये हे दोन प्रकार पडतात. आता पोर्टोएंड्री आणि प्रोटोगायनी मध्ये काय होतंय. पोर्टोएंड्री मध्ये सांगायचं झालं तर एंड्रोशियम पहिल्यांदा होतोय आणि गायनोशियम नंतर होतोय. परंतु प्रोटोगायनी मध्ये काय होतंय गायनोशियम आधी होतोय आणि एंड्रोशियम नंतर होतोय. हे लक्षात ठेवायचं झालं तर एंड्री म्हणजे मेल आणि गायनी म्हणजे फिमेल. प्रोटोएंड्री मध्ये एंड्रोशियम पहिल्यांदा होतंय गायनोशियम नंतर होतंय. गायनोशियम म्हणजे जे फिमेल फ्लॉवर आहे ते किंवा फिमेल फ्लॉवरचा जो फिमेल पार्ट आहे फ्लॉवरचा गायनोशियम ते नंतर होतंय. आणि प्रोटोगायनी मध्ये गायनोशियम पहिल्यांदा होतंय आणि एंड्रोशियम जो मेल पार्ट आहे तो नंतर होतोय. आता प्रीपोटेन्सी. पोलन ग्रेन्स ऑफ अदर फ्लॉवर जर्मिनेट रॅपिडली ओव्हर द स्टिग्मा दॅन द पोलन ग्रेन्स फ्रॉम द सेम फ्लॉवर. म्हणजे काय होतंय पोलन ग्रेन्स हे खूप जर्मिनेट होतात रॅपिडली दुसऱ्या फुलामध्ये आणि ते स्टिग्मावर जातात. कारण जे सेम ज्या फुलाचा स्टिग्मा आहे त्या फुलावर पोलन ग्रेन्स त्या प्रमाणात किंवा पाहिजे तितके तयार होत नाहीत. त्यासाठी दुसऱ्या फुलाचा जो पोलन ग्रेन्स तयार झालेत ते जर्मिनेट रॅपिडली होतात आणि दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मावर ते डिपॉझिट होते. त्यालाच आपण प्रीपोटेन्सी असं म्हणतोय. एक्झाम्पल सांगायचं झालं तर ऍपल म्हणजे सफरचंदच्या झाडावर हे तुम्हाला बघायला मिळतंय किंवा सफरचंदच्या झाडावर प्रीपोटेन्सी होतंय. आता आपण हेट्रोस्टायली म्हणजे काय ते बघणार आहोत. हेट्रोस्टायला हेट्रोमॉर्फिक असं सुद्धा म्हणतात. द प्लांट लाईक प्राइमुला primrose there is the 2 or 3 different form or types of flowers which the stigma and anther placed at the different level heterostyly and heteroanthry. म्हणजे ह्यामध्ये काय होतंय 2 किंवा 3 प्रकारचे फ्लॉवर्स एकत्र येतात आणि स्टिग्मा आणि अँथर आहे ते त्याची पोझिशन किंवा प्लेस आहे हे डिफरंट लेवलला होते. ते प्रायमल मध्ये होते. काय होतंय तर स्टिग्मा वरच्या साईडला आणि अँथर खालच्या साईडला असं त्यांचं पोझिशन होतंय झाडाच्या फांदीमध्ये किंवा स्टिग्मा वरच्या साईडला आणि अँथर खालच्या साईडला किंवा स्टिग्मा खालच्या साईडला आणि अँथर वरच्या साईडला अशी पोझिशन किंवा प्लेस त्याची फिक्स केली जाते. त्यामुळे त्यांचं जे हेट्रोमॉर्फीद्वारे किंवा जे त्यांचं पॉलिनेशन होतंय सेल्फ पॉलिनेशन ते अवॉइड करण्यासाठी. द प्रिव्हेंट ऑफ पोलन फ्रॉम द रिचिंग ऑफ स्टिग्मा अँड पोलिनेटिंग इट. म्हणजे पोलन तो रीच होणार नाही स्टिग्मा पर्यंत आणि पोलिनेशन होणार नाही अशा पोझिशन तिथं फिक्स केली जाते. द हेट्रोमॉर्फिक फ्लॉवर pollen grains produced anther pollinated stigma produced at the same level. म्हणजे हेट्रोमॉर्फिक फ्लॉवर्स मध्ये काय होतंय पोलन ग्रेन्स प्रोड्यूस होते आणि अँथर पॉलिनेटिंग करते स्टिग्माला आणि स्टिग्मा प्रोड्यूस्ड सेम लेवल. म्हणजे पोलन ग्रेन प्रोड्यूस झाल्यानंतर अँथर पॉलिनेटिंग केल्यानंतर स्टिग्मा प्रोड्यूस होतोय सेम लेवलला. पहिल्यांदा पोलन ग्रेन्स तयार होते प्रोड्यूस होते आणि अँथर पॉलिनेटिंग करतोय आणि त्यानंतर स्टिग्मा प्रोड्यूस ऍट द सेम लेवल. म्हणजे त्या लेवलला पॉलिनेटिंग झाल्यानंतर स्टिग्मा प्रोड्यूस होतोय त्याला आपण हेट्रोस्टायली किंवा हेट्रोमॉर्फी असं म्हणतोय. त्यानंतर पार्ट येतोय तो हर्कोगॅमी. इट इज मेकॅनिकल डिव्हाइस प्रिव्हेंट टू सेल्फ पॉलिनेशन
इन द बायसेक्शुअल फ्लॉवर. म्हणजे हा सुद्धा एक मेकॅनिकल डिव्हाइस आहे. प्रिव्हेंट कशासाठी करण्यासाठी, सेल्फ पॉलिनेशनला प्रिव्हेंट करण्यासाठी मेकॅनिकल डिव्हाइस आहे. इन द प्लांट, फिजिकल बॅरियर प्रिव्हेंट द बिटवीन द टू सेक्स ऑर्गन and avoid the contact of pollen with the stigma and stem flower. म्हणजे हा मेकॅनिकल आहे, तो नॅचरली नाही, मेकॅनिकल आपण घडवून आणतोय. तर काय करतोय, ज्या फुलामध्ये एक फिजिकल बॅरियर घालतोय, म्हणजे प्रिव्हेंट करायला टू सेक्स ऑर्गन आहेत जे स्टिग्मा आणि पोलन ग्रेन्स आहेत किंवा ओव्हा आणि एग्स आहेत, हा ते अवॉइड करण्यासाठी एक बॅरियर किंवा एक पडदा, पत्तर पडदा आपण घालाय किंवा त्याला रॅप करतोय किंवा एखादा तिथं पडदा घालतोय प्रिव्हेंट करण्यासाठी. आणि एकाच फुलामध्ये किंवा एकाच झाडामध्ये स्टिग्मा आणि पोलन ग्रेनचं फ्युजन होऊ देत नाही, त्याला आपण हर्कोगॅमी म्हणतो. हे मेकॅनिकल असतंय, हे आपण घडवून आणतोय, हे नॅचरली नसते. ते कॅलोट्रोपिस पेंटिक्युलर स्टिग्मा इज पोझिशन अबाव द लेवल ऑफ द एंथर. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅलोट्रोपिस हे एक पेंटिक्युलर स्टिग्मा आहे आणि त्याची पोझिशन कशी असते, पहिल्यांदा एंथर असते आणि नंतर स्टिग्मा असतोय. त्यासाठी हर्कोगॅमी हे मेकॅनिकल डिव्हाइस असते, हे तुम्ही समजून घेणं महत्वाचं आहे. त्यानंतर येते ते सेल्फ इनकम्पॅबिलिटी, त्याला सेल्फ स्टेरिलिटी असं म्हणतात. स्टेरिलिटी म्हणजे आपलं स्वतःच कोणतंही प्रजनन होणार नाही, त्याला स्टेरिलिटी म्हणजे आपण मराठीत त्याला निपुत्रिक असं सुद्धा म्हणतोय. The genetic mechanism due to the which the germination of the pollen on stigma of the same flower is inhibited. Inhibited म्हणजे तयार न होणे. म्हणजे एका झाडामध्ये जर्मिनेशन पोलन झालं तर स्टिग्मा तयार होऊ द्यायचा नाही सेम फ्लॉवर मध्ये, आणि स्टिग्मा तयार झाला तर पोलन ग्रेन्स आहेत ते तयार होऊ द्यायचे नाहीत, म्हणजे इनहिबिट करायचे, प्रोड्यूस होऊ द्यायचे नाहीत. त्यालाच आपण सेल्फ इनकम्पॅबिलिटी किंवा सेल्फ स्टेरिलिटी असं म्हणतोय. ते तुम्हाला टोबॅको थिया मध्ये बघायला मिळेल. टोबॅको म्हणजे तंबाखू. पोलन पिस्टिल इंटरेक्शन म्हणजे पोलन आणि पिस्टिल मध्ये इंटरेक्शन काय आहे हे बघणार आहे आता आपण. परंतु पोलन आणि पिस्टिल काय आहे हे बघण्यासाठी आपले पहिले व्हिडिओ आहेत ते तुम्ही शांतपणे बघणं गरजेचं आहे. All the event of the deposition of pollen grain stigma, entry of the pollen tube in the ovule synergies referred to pollen pistil interaction. म्हणजे पोलन आणि पिस्टिल इंटरेक्शन म्हणजे काय, जर स्टिग्मा डिपॉझिट झाल्यानंतर पोलन ग्रेन आणि स्टिग्माची एंट्री पोलन ट्यूब कशी तयार होते आणि ओव्हिल पर्यंत सिनर्जिस पर्यंत कसं जातंय, तेच म्हणजे पोलन आणि पिस्टिल इंटरेक्शन. द इंटरेक्शन ऑफ पोलन ग्रेन्स विथ स्टिग्मा, पोलन ग्रेनचं इंटरेक्शन स्टिग्मा बरोबर होणं म्हणजे पोलन पिस्टिल इंटरेक्शन होय. पॉलिनेशन does not guarantee transfer to right type of pollen, often wrong type also land on stigma. म्हणजे पॉलिनेशन होताना हे गॅरंटी नाही किंवा 100% असं नाही की ते राईट टाईपच्या पोलनला इंटरॅक्ट होणार आहे, ते रॉंग टाईपच्या स्टिग्माच्या लँडवर किंवा स्टिग्माच्या ज्या डिपोजिशन होतंय त्या स्टिग्मावर सुद्धा हे पॉलिनेशन जाऊ शकते. पिस्टिल हॅज ॲबिलिटी टू रिकॉग्नाइज and accept the right or compatible pollen on the same species. म्हणजे पिस्टिल ही ॲबिलिटी आहे त्याच्याकडे किंवा स्पेशल कॅरेक्टर आहे, ते रिकॉग्नाइज करते, ऍक्सेप्ट करते राईट आणि कम्पॅटिबल पोलन असते किंवा सेम स्पेसिसच्या, ज्या सेम स्पेसिस बरोबर जे कम्पॅटिबल पोलन असते किंवा राईट पोलन असते त्याला ते ओळखते. दस रॉंग पोलन ट्यूब डिस्कार्ड द पिस्टिल. म्हणजे एखाद्या रॉंग पोलन ट्यूबवर किंवा पोलनवर ते गेलं तर डिस्कार्ड करते पिस्टिल डिस्कार्ड करून टाकते, काढून टाकते किंवा डिलीट करून टाकते, त्याबरोबर ते इंटरेक्शन करून घेत नाही. कम्पॅटिबिलिटी आणि इनकम्पॅबिलिटी ऑफ द पोलन पिस्टिल डिटरमाइंड बाय स्पेशल प्रोटीन. म्हणजे पोलन आणि पिस्टिल हे डिटरमाइन करते, तिथे एक स्पेशल प्रोटीन असते त्या मार्फत ते डिटरमाइन करते किंवा ओळखते. The sigmatic surface flower refuse the wrong type of incompatible pollen grains. It ensures that the intraspecific pollen germinated successfully.
एखाद्या फुलाच्या स्टिग्माच्या सरफेसवर रॉंग टाईपचा एखादा पोलन ग्रेन्स गेला तर त्याचं तिथं इंट्रास्पेसिफिक पोलन जर्मिनेटेड सक्सेसफुली, म्हणजे इंट्रास्पेसिफिक म्हणजे दुसऱ्या पद्धतीने किंवा क्रॉस पॉलिनेशन किंवा दुसऱ्या स्पेसीसचं पॉलिनेशन तिथं होतंय आणि तिथं जर्मिनेटेड सक्सेसफुली होते. त्यालाच म्हणतात इंट्रास्पेसिफिक पोलन जर्मिनेटेड compatible pollen absorb water and nutrients from the surface of stigma germinated and produce the pollen tube. pollen tube produce करण्यासाठी pollen absorb करते water आणि nutrients from the surface of stigma. stigma ज्या surface वर water आणि nutrients असते ते pollen absorb करते आणि pollen tube तयार करते. It grows through the style and determine the specific chemical. आता style वर ग्रोथ करण्यासाठी हे डिटरमाइन करते स्पेसिफिक केमिकल. जे स्पेसिफिक केमिकल आहे ते आपण मिळवतोय, जे न्यूट्रिएंट्स आहेत ते मिळवतोय आणि ग्रोथ करते पुढे. सिग्मेटिक सरफेस प्रोव्हाइड द इसेन्शियल प्रीरिक्विसाइट अँड सक्सेसफुल जनरेशन विथ द एब्सेंट ऑफ पोलन. ज्या सिग्मेटिक सरफेसवर प्रोव्हाइड केलेलं असतंय इसेन्शियल प्रीरिक्विसाइट जे असतंय ते तिथं सिग्मेटिक सरफेसवर प्रेझेंट असते आणि सक्सेसफुल जनरेशन करते जोपर्यंत पोलन ग्रेन येत नाही तोपर्यंत किंवा ऍबसेंट पोलन ग्रेन असतो तोपर्यंत. द पोलन ट्यूब इज फायनली पुश्ड थ्रू द ओव्ह्यूल अँड रिचेस टू एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅक म्हणजे काय किंवा पोलन ट्यूब म्हणजे काय हे आधीच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन केले, ते तुम्ही प्लीज जाऊन बघा. पोलन ट्यूब फायनली पुश्ड, पोलन ट्यूब तयार होत्या आणि फायनली ट्यूब पुश करते आणि त्यानंतर ते ओव्ह्यूल पर्यंत रीच करते, एम्ब्रियो सॅक पर्यंत रीच करते आणि पोलन ट्यूब ती पुश करून फायनली ती एम्ब्रियो सॅक मध्ये ओव्ह्यूल पोहोचवते. द टिप ऑफ पोलन ट्यूब enters in the synergids and rupture the release the content. जेव्हा एकदा पोलन ट्यूब तयार झालेली सिनर्जिड पर्यंत गेलेली एम्ब्रियो सॅक मध्ये जेव्हा रीच होत्या तर रप्चर होत्या, फुटत्या, म्हणजे तिथून एखादा फुगा फुटतो तसं फुटतं आणि त्याच्यातलं रिलीज कंटेंट असतंय ते रिलीज कंटेंट किंवा कंटेंट असते ते रिलीज करतं कुठं तर सिनर्जिस पर्यंत किंवा एम्ब्रियो सॅक मध्ये. द पोलन पिस्टिल इंटरॅक्शन इंटेन्स कॉम्पिटिशन डेव्हलप इन द कंपॅटिबल पोलन ग्रेन्स गॅमेट्स. जे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन मध्ये काय होतंय डेव्हलप होतंय आणि कंपॅटिबल पोलन ग्रेन्स असतात गॅमेट्स असतात ते पोलन पिस्टिल इंटरॅक्शन बरोबर इंटेन्स कॉम्पिटिशन होते आणि डेव्हलप होते, जे इम्पॉर्टंट रोल करते सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सीड फॉर्मेशन मध्ये. इट इज ऑल्सो प्लेज इम्पॉर्टंट रोल सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सीड फॉर्मेशन साठी. तुम्हाला सांगितलेलं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सीड फॉर्मेशन साठी हे सगळं खूप महत्वाचं आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन काय, असेक्शुअल रिप्रोडक्शन काय तुम्हाला आधीच्या व्हिडिओ मध्ये सांगितलंय, ते तुम्ही जाऊन बघू शकता. पोलन ग्रेन्स also can induce the germinated by synthetic medium. एक सिंथेटिक मीडियम असते पोलन ग्रेन्सचं, ते इंड्युस्ड जर्मिनेटेड किंवा जर्मिनेशन व्हायला ते युजफुल आहे. Addition of boric acid facilitate the accelerate the pollen germination. त्यामध्ये ऍडिशन केलेलं असते बोरिक ऍसिडचं, ते काय करते ऍक्सिलरेट करते पोलन जर्मिनेशनला किंवा त्याचा रेट वाढवते किंवा त्याचा स्पीड वाढवते पोलन जर्मिनेशनचं. ते कोण काम करते तर बोरिक ऍसिड. एंट्री ऑफ पोलन ट्यूब इनटू द ओव्ह्यूल. ज्या साईडनं पोलन ट्यूबची एंट्री होत्या त्याप्रमाणे त्याची नावं बदलत जातात. हे तुम्हाला डायग्राम आधीच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे. हा चलायज आहे, अँटीपोडल सेल्स आहेत, पोलर न्यूक्लिया इथं 2 न्यूक्लियस एक सेल आणि पोलन ट्यूब. ही पोलन ट्यूब खालच्या साईडनं जे पोर्स आहे इथून ह्या पोर्स मधून एंट्री करते त्यामुळं त्याला पोरोगॅमी असं म्हणतात. इथे इंटिग्युमेंट्स आहेत, सिनर्जिड्स, मायक्रोपाइल आहेत. आता पोलन ट्यूब डायरेक्ट वरच्या साईडनं चलाजेच्या साईडनं इथं चलायज आहे, त्या चलाजेच्या साईडनं जेव्हा एंट्री करते त्याला चलाजोगॅमी असं म्हणतात.
आणि जेव्हा मेसोगॅमी मेसोगॅमी म्हणजे पोलंडी डायरेक्टली इंटिग्युमेंटच्या साईटनं आयदर ही साईट किंवा ह्या साईटनं जेव्हा एंट्री करत्या एम्ब्रियो सॅक मध्ये त्याला मेसोगॅमी असं म्हणतात. म्हणजे पोलंडूम ज्या साईटनं ज्या मार्गानं ट्रान्सफर होत्या किंवा एंट्री करत्या त्याप्रमाणे त्याला नाव बदलत जाते. एक आहे पोरोगॅमी ज्या पुढच्या पोर्स मधनं एंट्री करत्या, चलायझोगॅमी म्हणजे चलायझोच्या मार्गाने एंट्री करत्या आणि मेसोगॅमी म्हणजे इथून ती एंट्री करत्या. त्यानंतर येते ते आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन इन यूज इन क्रॉप इम्प्रुव्हमेंट. जे क्रॉप इम्प्रुव्हमेंट आहे त्यामध्ये हे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन होतंय. हे नॅचरल हायब्रिडायझेशन नसतंय. आर्टिफिशियल म्हणजे ते माणसाप्रमाणे मेकॅनिकली हायब्रिडायझेशन घडवून आणलेलं असते. हे क्रॉप म्हणजे बाजरा असेल, ज्वारी असेल आणि मेज असेल किंवा मका असेल त्यामध्ये हे क्रॉप इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी हे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन केलं जाते. ओनली द डिझायर्ड द पोलन ग्रेन्स हँड द पॉलिनेटेड युज्ड फॉर द फर्टिलायझेशन. ते पोलन ग्रेन्स हँडली पॉलिनेटेड केले जातात. म्हणजे एका फुलावरून दुसऱ्या फुलावर किंवा एका क्रॉपवरून दुसऱ्या क्रॉपवर ते पॉलिनेटिंग केले जाते. त्यासाठी त्याला आपण आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन असं म्हणतोय. ते पोलन ग्रेन्स हँडली पॉलिनेटेड केले जातात आणि फर्टिलायझेशन तयार केलं जाते किंवा घडवून आणलं जाते. त्याला आपण आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन असं म्हणतोय. हे तुम्हाला नीटला विचारू शकतात किंवा सीईटी ला सुद्धा विचारू शकतात. हा महत्वाचा पार्ट ह्या चॅप्टर मधला आहे. तो तुम्हाला नीटला किंवा एमएसटी सीईटी ला तसंच बोर्डासाठी उपयुक्त आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ बघण्यासाठी. असेच आणखी बायोलॉजीचे मराठीत व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या बायोलॉजी टॉपर या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि आणखी काही व्हिडिओ बघायचे हे कमेंट मध्ये मला जरूर कळवा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करायला असलेलं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.